हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल अँड न्यू व्लॉग. तर आजचा व्लॉग खूप खास आहे कारण आज बनवणार आहे झणझणीत कोल्हापुरी मिसळ. मिसळ करण्यासाठी पहिला मोडे जे आहेत ते उकळून घेऊया. त्यासाठी पाणी गरम करून करायला ठेवलेलं आहे. त्यात थोडी हळद टाकूया. हळद टाकून झाल्यावर थोडं तेल टाकूया. तेल टाकून झाल्यावर आपलं मेन इन्ग्रेडियंट मोडं यात टाकून देऊया. आणि आता याला मस्त शिजवून घेऊया. मोडं उकडायला ठेवलेत. आता मस्त मिसळीसाठी जी लागणारी ग्रेव्ही असते ती तयार करायला घेऊया. त्यासाठी आपण कांदा घेतोय आणि 2 टोमॅटो घेतोय, तर ते आपण कापून घेऊया. तर कांदा आणि टोमॅटो त्याचे मोठे काप करून झालेले आहेत. आता ते आपण एका तव्यात फ्राय करून घेऊया. तव्यात जरा तेल टाकले. तेल टाकून झाल्यावर आपली कापलेले जे टोमॅटो आणि कांदा होता तो टाकून देऊया. आता कांदा आणि टोमॅटो बारीक करून घेऊया, त्याची ग्रेव्ही करूया. ग्रेव्ही तयार करून झाली. आता मस्त मिसळीचा रस्सा तयार करायला घेऊया. भांडे घेतले, त्यात थोडं तेल टाकूया. तर भरपूर सारं तेल टाकलेलं आहे, 2-3 चमचे, खोलगट चमचे. तर मस्त तेल टाकलेलं आहे. काय टाकायचं आहे, त्यात मग टाकली आपली ग्रेव्ही. मस्तपैकी ग्रेव्ही टाकली. ग्रेव्ही भाजून झाल्यावर त्याच्यात आपण मिसळचा मसाला टाकूया. बघू शकताय मस्त त्याला कट आलेला आहे, लाल भडक, आणि असं वाटतं एकदम झणझणीत रस्सा तयार होणार आहे. तर त्याला जरा उकळी होते, त्यात मग मीठ घालूया आपण. मस्त उकळी आलेली आहे. आता
अशा प्रकारे आमची कोल्हापुरी मिसळ तयार झालेली आहे, एकदम झणझणीत. आणि आता ती खाणार आहे. तर या नोटवर आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.